आझाद मैदानावर जाण्याचा एल्गार केलाय। कधी हा मोर्चा निघणार आहे? हे बघा या महाराष्ट्रामध्ये अजून किमान आम्ही 50 तालुक्याच्या ठिकाणी आमच्या जाहीर सभा होतील आणि वेळ पडली तर ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही आझाद मैदानावरती या महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसींना एक तारीख आणि एक हाक देणार आहोत की आपल्या हक्क अधिकाराचं संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला आझाद मैदानावर यावं लागेल। हे बघा 288 पैकी ज्या आमदारांनी स्वतःचं कार्ड तयार करावं। ओबीसीच्या आरक्षणावर आपण विधानसभेत किती वेळा बोललो? ओबीसीच्या आरक्षणावर आपण त्यांच्या आंदोलनात जाऊन पाठिंबा दिला का? ओबीसीच्या आरक्षणावर आपण काही बोललो का? याचं एक कार्ड त्यांनी तयार करावं आणि जर बोलले नसतील तर त्यांनी ओबीसीच्या वाड्या वस्त्यावरती ओबीसीच्या मोहल्ल्यामध्ये ओबीसीच्या गल्ल्यामध्ये मतं मागायला यायचं नाही आणि आला तर आमचा ओबीसी बांधव तुम्हाला हा प्रश्न विचारेल की आमचं आरक्षण चॅलेंज होत असताना तुम्ही नक्की कुठं होता? हे बघा जरांगेनं आमचं म्हणणं आहे तुम्ही 288 उभे करून पाडणार कोणाला आहात? तुम्हाला सगळेच आमदार सगळेच खासदार सगळेच आजी माजी मुख्यमंत्री पाठिंबा देतात। मग तुम्ही नक्की पराभव करणार आहे कुणाचा? ओबीसींचा पराभव करणार आहात का ओबीसीचं आरक्षण संपवणाऱ्यांना तुम्ही निवडून देणार आहात? आणि राहुल गांधींना माझं सांगणं आहे अरे तो पृथ्वीराज बाबा चव्हाण येऊन त्यांना पाठिंबा देतो। राहुलजी या वतनदारांच्या हातून काँग्रेस काढून घ्या, नाही पुढचे 50 वर्ष तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला ओबीसी मतदान करणार नाही। याच बरोबर आमचं भाजपला सांगणं आहे तुमचा जर डीएनए ओबीसी असेल तर तुम्ही पुढे या आणि आमच्या ओबीसीच्या आरक्षणावर भूमिका स्पष्ट करा, नाहीतर ओबीसीला मतदान करल, ओबीसी एससी एसटीला मतदान करल, पण ओबीसी इथल्या कुठल्या पक्षाची मक्तेदारी नाही हे येऊ घातलेल्या 2024च्या निवडणुकीमध्ये स्पष्ट सांगेल। ओबीसीला मतदान करेल, ओबीसीचे जेवढे उमेदवार ज्या पक्षातून असतील त्यांना निवडून द्यायचा प्रयत्न करेल आणि ज्या मतदारसंघामध्ये ओबीसीचं मतदान असूनही तिकीट मिळणार नाही तिथं ओबीसी उमेदवार उभा करेल आणि या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून देईल। आम्ही सभा निश्चित घेऊ। लोकशाहीमध्ये ओबीसीच्या माणसाने आमदार खासदार होऊ नये का? ओबीसीच्या माणसाने मंत्रिपदावर जायचं नाही का? ओबीसीच्या माणसाने आमदारकीच्या निवडणुका लढायच्या नाहीत का? आम्ही निश्चित निवडणुका लढू आणि आम्ही निश्चित कायद्याच्या सभागृहामध्ये जाऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।